10 मिनिटात ग्रोसरी डिलिव्हरी. एका स्टार्टअपने इंडियामधल्या शॉपिंग हॅबिट्स इतक्या बदलल्या की लोक आता घराबाहेर पडण्यापेक्षा मोबाईलवर ऑर्डर करणं प्रेफर करू लागले. ना मोठं सुपर मार्केट, ना ट्रॅडिशनल स्टोअर्स, पण स्पीड, टेक्नॉलॉजी आणि कस्टमर कन्व्हिन्सेस वापरून एका कंपनीने क्विक कॉमर्सची रेस सुरू केली. वेलकम टू बिझनेस केस स्टडी सिरीज एपिसोड 17. मी साईराज आणि आज आपण जाणून घेणार आहोत ब्लिंकिटची कंप्लीट बिझनेस स्टोरी. 2013च्या आसपास इंडियामध्ये ऑनलाईन ग्रोसरी मार्केट जवळपास एक्झिस्टच करत नव्हतं. लोक सुपर मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करायचे आणि ग्रोसरी डिलिव्हरी म्हणजे लक्झरी मानलं जायचं. पण याच मार्केटमध्ये दोन मित्रांना एक मॅसिव्ह अपॉर्च्युनिटी दिसली. अलविंदर दिनदास आणि सौरभ कुमार. त्यांनी लॉन्च केलं ग्रोफेअर्स. सुरुवातीला कंपनी नॉर्मल ग्रोसरी डिलिव्हर करायची, जिथे ऑर्डर काही तासांमध्ये किंवा दुसऱ्या दिवशी डिलिव्हर व्हायच्या. पण प्रॉब्लेम एकच होता, कस्टमर्सला ग्रोसरी फास्ट पाहिजे होती. लोकांना अचानक दूध संपलं, स्नॅक्स पाहिजेत, मेडिसिन्स पाहिजेत किंवा कोल्ड्रिंक पाहिजे, तर ते वेटिंग करायला तयार नव्हते. आणि यातून सुरू झाली क्विक कॉमर्सची रिअल गेम. कंपनीने डार्क स्टोअर मॉडेल सुरू केलं, म्हणजे स्मॉल वेअर हाऊसेस सिटीमध्येच ठेवले, जेणेकरून प्रोडक्ट्स नियर बाय अवेलेबल राहतील आणि डिलिव्हरी 10-15 मिनिटात होईल. नंतर ग्रो फेअर्सचं रिब्रँडिंग झालं आणि कंपनी बनली ब्लिंकिट. टॅगलाईन आली, ब्लिंक अँड इट्स देअर. आणि ही स्ट्रॅटर्जी इंडियामध्ये मॅसिव्ह हिट झाली. कोविड पॅन्डेमिक नंतर ऑनलाईन डिलिव्हरीची डिमांड अचानक एक्सप्लोड झाली आणि ब्लिंकिट सारख्या ॲप्सवर डिपेंडन्सी वाढली. मिल्क, व्हेजिटेबल्स, स्नॅक्स, इलेक्ट्रॉनिक्स सगळं काही 10 मिनिटात मिळायला लागलं. नंतर 2022 मध्ये झोमॅटोने ब्लिंकिट जवळपास 4,447 करोड रुपयांमध्ये एक्वायर केलं. त्या वेळेला अनेक लोक म्हणले झोमॅटोने लॉस मेकिंग कंपनी विकत घेतली, कारण ब्लिंकिट हेवी लॉस मध्ये होती. कंपनी रॅपिड एक्सपेन्शन करत होती, नवीन डार्क स्टोअर उघडत होती आणि मार्केट कॅप्चर करण्यासाठी अग्रेसिव्ह स्पेंडिंग करत होती. पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे रिव्हेन्यू पण जबरदस्त वेगाने वाढत होता. 2025 मध्ये ब्लिंकिटचा रिव्हेन्यू 100% पेक्षा जास्त वाढला. पण कंपनीला 100 कोटींपेक्षा जास्त क्वार्टरली लॉसेस झाले, कारण कॉम्पिटिशन खूप डेंजरस झालं. झिप्टो, स्विगी, इन्स्टामार्ट, बिग बाजार, अमेझॉन सगळे क्विक कॉमर्स मार्केटमध्ये उतरले आणि सुरू झाली 10 मिनिट डिलिव्हरीवर. कंपनीला डिलिव्हरी, वेअर हाऊसेस, रायडर्स आणि डिस्काउंट्सवर मॅसिव्ह खर्च करावा लागला. पण डेस्पर्ट लॉसेस ब्लिंकिटची ग्रोथ थांबली नाही. 2025 मध्ये कंपनीने हजारो डार्क स्टोअर्स एक्सपॅन्ड करण्याची योजना सुरू केली आणि काही रिपोर्ट्सनुसार ब्लिंकिटने झोमॅटोच्या फूड डिलिव्हरी बिझनेसपेक्षा जास्त ऑर्डर व्हॅल्यू जनरेट करायला सुरुवात केली. आज ब्लिंकिटची स्टोरी आपल्याला एक पॉवरफुल लेसन शिकवते. कधी कधी मोठे बिझनेस प्रोडक्ट विकून ग्रो होत नाहीत, तर कस्टमर हॅबिट बदलून ग्रो होतात. तर कशी वाटली तुम्हाला ही स्टोरी आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि बिझनेसवाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.